देवदर्शनाच्या बहाण्यानं भक्तांकडून आधार आणि पॅन कार्ड मिळून 100 बनावट बँक खाती उघडल्याचं समोर आलंय। 2021 मध्ये एकाच दिवशी ही खाती समता पतसंस्थेत उघडली होती। या कागदपत्रांवर बनावट सह्या करून मोठी फसवणूक केल्याचा आरोप आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बनसोडे यांनी। भोंदू अशोक खरात याचे एक ना अनेक कारनामे दररोज समोर येत आहेत। शिर्डीतील जमीन व्यवहारात त्याच्यावरती आणि त्याच्या साथीदारांवरती गुन्हा दाखल झाल्यानंतर शिर्डी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली आणि त्यांच्या पोलीस तपासात आणखी काही धक्कादायक खुलासे झाले। या भोंदू नॉमिनी असणारी तब्बल 132 बँक खाती 2 पतसंस्थांमध्ये खोलली गेल्याचं पोलीस तपासात समोर आल्यानंतर शिर्डी पोलिसांच्या तपासाला आणखी वेग आला आणि या भोंदूचे अनेक काळे कारनामे पुन्हा एकदा समोर आले। जी 132 बँक खाती खोलली गेली त्यातील 100 खाती ही एका समता पतसंस्थेच्या राहता शाखेत खोलली गेल्याचं समोर आलं आणि विशेष म्हणजे एकाच दिवशी ही सगळी खाती खोलण्याचं देखील पोलीस तपासात समोर आलं आणि त्याच अनुषंगाने शिर्डी पोलिसांचा तपास पुढे गेला असता या 132 बँक खात्यांशी संबंधित ज्यांच्या नावाने ही खाती उघडली गेली होती त्या सर्वांची एक एक करून चौकशी शिर्डी पोलिसांनी सुरू केली आणि या भोंदूने आपल्याच भक्तांना गंडा घातल्याचं देखील समोर आलं आणि या खात्यांवरून 60 कोटीहून अधिकचं व्यवहार जे आहे ते झाल्याचं समोर आलं। सचिन बनसोडे, साम टीव्ही न्यूज, शिर्डी, अहिल्यानगर।